नमस्कार शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या कारले पिकामध्ये कारल्याची फळं ही वाकडी होतात आणि पिकतात, त्याच्यावर तुम्हाला अचूक नियंत्रण कसं मिळू शकता याच्याबद्दल मी माहिती देतो. त्याच्यामुळं माझा व्हिडिओ हा तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. हे बघू शकता, या अशा पद्धतीनं आपली कारल्याची फळं ही पिकायला लागतात आणि याच्यावर तुम्ही अचूक नियंत्रण कसं मिळवू शकता त्याची मी माहिती देतो. या कारले पिकामध्ये जर आपल्या कारल्याची जर वाढ पूर्ण झाली तर ती कारली पिकू शकतात, परंतु कारल्या फळांची वाढ जर पूर्ण न होता जर कारली तुमची पिकत असतील तर अशा वेळी या व्हिडिओमध्ये ज्या औषधाची वापर करायला मी सांगणार आहे त्याचा तुम्ही वापर करा. तुमच्या पिकामध्ये कारलेची फळं ही पिकणं 100% कमी होऊन जाईल. आपल्या कारले पिकामध्ये डंख माशी ही डंख मारत असते, या फळांना ती डंख मारत असते आणि अशावेळी ती कारल्याची फळं ही आपली पिकत असतात. त्याच्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही जर फवारणी केली तर फवारणी करूनसुद्धा त्याच्यावर तुम्हाला अचूक नियंत्रण मिळत नाही. अशावेळी तुम्हाला त्या पिकामध्ये सापळे लावणे हे फार महत्त्वाचं आहे. या सापळ्या लावल्यानंतर आपल्या पिकामध्ये कारल्याची फळं ही पिकणं 99% कमी होऊन जाते. माझ्या पिकामध्ये आता बघू शकता तुम्ही, कारल्याची फळं ही चांगल्या पद्धतीने आणि हे चुहा कारलं आहे आणि कारल्याची फळं ही आता पिकत नाही. हे बघू शकता, व्यवस्थित एकदम सेटिंग झालेले आणि मी तोडा केलेले कालच, त्याच्यामुळं कारल्याची फळं ही थोडी छोटी आहेत आणि चुहा कारली ही लहानच असतात. या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. हे बघू शकता, अशा पद्धतीनं हा ट्रॅप लावायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता डंख माशा या भरपूर प्रमाणात गोळा झालेल्या आहेत आणि हा तुम्ही अशा पद्धतीने ट्रॅप लावा. या ट्रॅपमध्ये गंधगोळी असते, हे तुम्ही बघू शकता. खाली मी त्या आतमध्ये गंधगोळी लावलेले आणि त्याच्यामध्ये डंख माशा भरपूर प्रमाणात फिरतात. या पद्धतीनं असं त्याला दोन्ही साईडला होल असतात आणि या माशा त्या गंधगोळीच्या वास येतो आणि त्या वासावर त्याच्यामध्ये जातात आणि त्याच्यावर बसल्यानंतर औषधाच्या ह्याच्यामुळे त्या गुदमरल्या जातात, गुंगी येते त्यांना आणि त्या खाली मरून पडतात. हे बघू शकता, अशा पद्धतीनं या खाली भरपूर माशा या मरून पडलेल्या आहेत. बाकी जिवंत आहेत, त्या काही वेळानंतर मरतील. या अशा पद्धतीच्या त्या माशा असतात. तर तुमच्या कारल्या पिकामध्ये हे अशा पद्धतीने ट्रॅप लावा तुम्ही. तुम्हाला कारल्याची फळं या अशा पद्धतीने पिकणं हे डंख मारल्यामुळे या ठिकाणी बघू शकता त्या माशीने डंख मारला आहे म्हणून ती कारल्याची फळं ही पिकतात आणि वाकडे होतात, त्याच्यामध्ये कीड तयार होते. तर तुम्हाला त्या कारली पिकामध्ये अशा पद्धतीनं तुम्ही ट्रॅप लावा. ट्रॅप लावल्यानंतर तुमचं 99% नियंत्रण येईल. या व्हिडिओमध्ये जी माहिती दिली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच चांगली माहिती घेऊन.